मी चिखला या गावामध्ये आहे व आपल्याबरोबर संजीवनी ताई आहे. काल परवा जी घटना घडली संपूर्ण महाराष्ट्राने बघितली. अगदी सोशल मीडियावर अगदी लाजिरवाणी गोष्ट जी घडलेली आहे व घटनाक्रम आहे एकंदरीत आपण जाणून घेणार आहे. ताई आपल्यासोबत आहे. ताई खूप खूप स्वागत आहे. खरं तर ही घटना जी घडली संपूर्ण महाराष्ट्राला अगदी खूप वाईट वाटलेलं आहे. नेमकी ही घटनेचं मूळ कारण काय, कशी घडली ही घटना? छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवता म्हणावं लागेल. माझे लचके तोडण्यात आले की ज्या महाराजांनी महाराष्ट्र घडवला, ज्या महाराजांमुळे आज आपल्या मंदिरावरचे कळस आणि देवाऱ्यातले देवसुद्धा आहे, त्यांच्यासाठी लढा देता देता माझ्या अंगावरचे कपडे फाटले. नेमकं कारण काय होतं? अशी कोणती गोष्ट झाली का सुरुवातीचं मेन कारण काय होतं आणि त्यामुळे ह्या घटना घडत गेल्या? 3 तारखेला अज्ञात व्यक्तीने पुतळा बसवलेला होता शिवाजी महाराजांचा. त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली किंवा पुतळा नको, मग आम्ही घेतली की आम्हाला हवा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर कोणाच्याही गावात आले तर त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे. त्याची पूजा अर्चना करणं आपलं काम आहे. हिंदू धर्माचे होतं आपण, आणि मुस्लिम धर्माचे बांधवसुद्धा शिवाजी महाराजांना खूप मानतात, कारण ते 18 पगड जातींना घेऊन चालणार आहेत. बरोबर. त्यामुळं मग त्याच्यानंतर यांनी विरोध करणं चालू केला. मी शिवाजी महाराजांसाठी लढत राहिले. त्यानंतर 19 फेब्रुवारी झाली. शिवाजी महाराजांच्या पुढे 17-18 दिवस झाले. त्यानंतर यांनी अचानक 4-5 वाजता सगळेजण जमा झाले. पुतळा काढण्याचा विचार ठरला त्यांचा. आम्हाला माहिती नव्हतं. सरपंचाने 3 बॉक्स दारू आणून पाजलेली होती मुलांना, माणसांना काही. त्यानंतर मी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच बसलेली होती की कोणी शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आलं नाही पाहिजे म्हणून. त्यामधल्या माझ्या बायाही सोबत होत्या, 2-4 मुलंही होते. ते बाजूला किती लोक होते? ते किती लोक होते? आम्ही 10-12 जण होतो. तर 4-5 महिला, 4-5 माणसं अशी मुलं अशी आम्ही होतो. तर मग त्यामधली एक महिला ठाणेदार साहेबांना सुद्धा मी कुठं बसलेले होते ते कुठं बसलेले होते? मी शिवाजी महाराज स्मारकासमोर बसलेले होते, आणि जो याच्या समोर थोडा ओटा दिसतोय तिथं माझ्या महिला बसलेल्या होत्या. माझ्या मुलं आजूबाजूलाच होते माझ्या. त्याच्यातली एक महिला ठाणेदार साहेबांना एवढंही म्हणली, तुम्हाला जमत नसेल तर मी उचलून फेकते. अच्छा. त्यानंतर मग आम्ही म्हटलं कोण हात लावतं लावा, असं मी म्हटलं. त्यानंतर थोडं वातावरण हे झालं. ते बाई चालल्या गेली, त्यांनी नेली, पोलिसवाल्यांनी बाहेर नेली. आम्ही आत बसलेलो होतो. पोलिसांना इन्फॉर्मेशन काहीच नव्हती? काहीतरी इन्फॉर्मेशन नसल्याशिवाय ते थोडी येणार होते. इन्फॉर्मेशन असावीच. ते आलेले होते. तर मी शिवाजी महाराज स्मारकासमोर होते. आमचे मुलं इकडं होते बाजूला. बाया तिथं बसलेल्या होत्या. त्यांच्या ज्या 150-200 बाया होत्या त्या सगळ्या 4-5 महिलेवर पडल्या. तर त्या महिलेवर त्या 4-5 महिलेवर पडल्या म्हणून मी शिवाजी महाराज स्मारकापासून तिकडं गेले, आणि जे PI होते, PSI, ते पण तिकडं गेले. आम्ही सोबतच गेलो. म्हणजे जसे जास्त मारू लागले, केस धरून पिंगाळू लागले आमच्या महिला, म्हणून PSI साहेब त्यांच्यात गुंतले. असं नाही की मलाच मारलं म्हणून नाही, माझ्या ताईच्या सुद्धा मुलांनी केस ओढलेले, असं फिरवलेलं आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे पण. त्यांचा मला तिकडं नेण्याचा प्लॅन फक्त एवढाच होता की ते त्यांचाही CCTV आणि माझाही CCTV. मला फक्त तिकडं म्हणजे त्या माझ्या बायाला याच्यामुळेच मारायला लावलं. मी तर म्हणते की मला तिकडं नेण्याचा उद्देश होता. तिकडं नेल्यानंतर गोल घेऱ्यात घेतलं. 30-35 जण होते. त्या गोल घेऱ्यात घेऊन माझे कपडे. सुरुवात नेमकी काय झाली? ते तुम्ही अटॅक केला का त्यांनी अटॅक केला? त्यांच्या बायांनी माझ्या बायावर अटॅक केला, म्हणून मी त्यांच्याकडे धावले. PSI सुद्धा त्यांच्याकडे धावली. म्हणून आम्ही तिथं गेलो. जसं मी तिथं जाताच त्यांनी मला बाजूला घेतलं. माणसाने सपोर्ट केला त्यांना. कपडे नेमकी तुमचे कोणी फाडले? मग सगळ्यात पहिले माझ्या ड्रेसमध्ये हात घालणारा सरपंच होता. त्यानंतर त्यांनी ग्रुप बनवून, असा गोल ग्रुप बनवून याच्याकडं त्याच्याकडं त्या मी जेवढे नाव दिले त्या प्रत्येकाने मला मारण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी इव्हन मग सगळे एकमेकांकडे लोटत होते. लास्ट टायमाला जेव्हा मी खाली पडले, लाताईन मारत होते माझे सगळे. बघितला ना तो व्हिडिओ? खरंच खूप म्हणजे माझे केस धरून फिरवत होते, पाय धरून परकटत होते. असं फिरवलंय त्यांनी मला गोल. माझ्या अंगावर दाताचे आणि त्यांच्या नखाचे पूर्ण निशाण मेडिकलवाल्यांनी घेतलेले. अच्छा. पूर्ण त्यांच्याकडे आहे. आता एक विषय, आता कसं आहे, पत्रकार कोणी असो पण सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे आणि कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे. आपण त्यांची पण बाईट घेतली. त्या महिला म्हणता की
जर अटक होत असेल तर सगळ्यांना अटक झाली पाहिजे. नाही आम्ही सगळे आणि दुसरी गोष्ट ही राजकीय ही बाई स्टंट करते, ही उभाटाची काहीतरी अध्यक्ष काहीतरी आहे पदावर आणि तिने स्वतः अंगावर शाल पांघरलेली होती, अगोदरच ही कपडे फाडून आली होती. त्यांचाही CCTV आहे आणि माझाही CCTV तर आहे. दोन्हीची फुटेज घ्या, चेक करा आणि नंतरच म्हणा त्यांना ब्लेम करा. आणि त्या ब्लेम काय करतायत, कोणतीही महिला असन, यामधली असं किंवा कुठलीही असन, ती स्वतः कपडे फाडून मंदिरावर येऊ शकते का, एवढा फक्त त्यांनी विचार करावा. आणि राजकीय स्टंट घेणं किंवा ह्या गावामध्ये मला सरपंच होताही येत नाही. पहिली गोष्ट तर आम्ही अल्पसंख्याक आहे इथं, मग यांच्यासोबत राजकीय स्टंट करायला मला महाराजच भेटले का? आणि महाराजासोबत कोणीही असेल तर तो राजकीय स्टंट करेल का? इवन मीच नाही, मराठा समाजाची जे कोणीही असू द्या, तो राजकीय स्टंट करू शकतो का महाराजांच्या स्मारकासोबत? मी म्हणते ज्यांनी महाराष्ट्र घडवला, एवढं सगळं आपल्या सर्वांना वाचवलं, त्या महाराजांना जागेसाठी एवढे भांडणं आहे, त्या जागेसाठीच एवढे भांडणं आहे. ते एवढं जे त्यांनी केलं ना, त्या समाजकंटकांना शिवाजी महाराज अजिबात चालत नाही. सगळ्यात मेन मुद्दा ते सांगतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, ते काही मराठ्यांचेच नव्हते. पण जर ते मराठ्यांचेच नव्हते, जर असं त्यांचं म्हणणं आहे की ते जर शिवाजी महाराजांना मानत असते तर सुरुवातीलाच त्यांनी आम्हाला पर्यायी जागा दिली असती. बरोबर. दुसरी गोष्ट, आज जे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय किंवा जो जातीवाद आता काही गोष्टींच्या याच्यात चर्चा चाललेली, तुमच्या गावात खरोखर जातीवाद आहे का? काही काही म्हणता का दास घरं मराठ्यांचे वगैरे वगैरे, जातीवाद आहे का या गावात? अगोदर नव्हता जातीवाद म्हणून नव्हता, पण जेव्हापासून हा सरपंच गणेश काकड सरपंच झाला तेव्हापासून आम्हाला त्रासच होतोय. पहिली गोष्ट, काही आलं तरी त्या लोक, पण आमचं कसं आहे, 10 घरं असल्या कारण 10-15 घरं असल्या कारण संयमाची बाजू नेहमी घेत आलोय की नको यांच्यासोबत राहायचं, यांच्याशी संपर्क आहे म्हणून सध्या संयमता पाळत आलोय. या अगोदर सुद्धा इलेक्शनच्या वेळेस सरपंच असं म्हणलेला आहे, त्यांचे 50 लोक होते, आमचे त्यामध्ये 10-15 लोक होते, त्यावेळेस पण त्यांनी सांगितलेलं आहे मला की त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या समाजाला आवाहन केलंय की कोणीही मराठी समाजाच्या सावडायला किंवा मौतील जायचं नाही, त्यांनाही आपल्या लग्नात येऊ द्यायचं नाही. ते थोडे दिवस चाललं, 2-3 दिवस, त्यानंतर माझे वडील ते बसले, ते कॉम्प्रोमाइज. दुसरा एक विषय, त्या लोकांची बाईट घेतली त्यावेळेस ते म्हणता की आता तुम्हाला जे भेटायला जे लोक येत आहे, भरपूर आसपासचे लोक येऊन आम्हाला भीतीचं वातावरण झालं आहे, आम्हाला पोलिसांनी संरक्षण द्यावं. ती जवळपास 550-100 महिला होत्या व त्यांनी आमच्या घराचं गाड्यांचं तोडफोड केली, आमच्या घरावर दगडफेक करताय, आम्हाला भीती वाटते. असं खरोखर इथं घडतंय का, घडलंय का? एक तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणी, परत स्त्रीला आई आणि बहिणीचा दर्जा द्यायचा आम्ही काम करतो आणि शिवाजी महाराजांची शिकवण पण तिथे. माझा एकही शिवाजी महाराजाचा मावळ्यानी कोणत्याच महिलेला की बोलले किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, तुम्ही मला अगोदर म्हटले पण त्यांचे शोकेश फोडण्यात आले, दरवाजे फोडण्यात आले, असं माझ्या एकाही शिवाजी महाराजांच्या मावळ्याने खूप नुकसान झालं म्हणे आमचं, केलेलं नाही. मी ठामपणे सांगू शकते, माझा एकही मावळा त्यांच्या घरापर्यंत पोहोचला नाही. माझं एकही मावळा त्यांच्या घरापर्यंत. आणि यानंतर पण जरी आम्ही त्यांनी काही नाही केलं, त्यांना कसं, आता मला मागाशी ऐकायला भेटलं होतं की इथले विद्यमान आमदार मनोज केंद्रे साहेब तिथं आहेत, ते 5,000 लोकांची बैठक घेत आहेत आणि त्यांची उद्या 20-25 हजार लोकांची किंवा 15-20 हजार लोकांची सभा बिबीला आहे 2 एकरात का काय अशी तरी काही तुम्ही ऐकलं. तेव्हा मी म्हटलं होते की बा आमदार इन्व्हॉल्व आहेत, असं तसं मी बोलले होते, पण ते माझ्याकडून अनावधानाने गेलं असं मी सांगते. आणि बा आमदार साहेब नव्हते तर मी नव्हते असं मला नंतर कळालं 1-1.5 घंट्यानी की बा आमदार नसून सुनील कायंदे साहेब होते. तर मी आमदार साहेबांना तेवढी क्षमा मागते की आमदार साहेब मी अनावधानाने त्यांचा डायरेक्ट असा रोल आहे म्हणजे एकदम परफेक्ट की ते बोलता की इनी स्वतः कपडे फाडून घेतले आणि राजकीय स्टंट आहे, जर तुम्हाला अटक करायची असेल ना पुऱ्या आमच्या समाजाला अटक करा, हे सगळं खोटं आहे म्हणतात. पहिली गोष्ट तर ते सगळेच होते, त्यामध्ये म्हाताऱ्यापासून तर मुलांपर्यंत ते सगळेजण होते. परंतु ज्यांनी आम्हाला हाणलं नाही, ज्यांनी माझ्या अंगाला हात लावला नाही, माझ्या महिलेच्या अंगाला हात लावला नाही, त्यात एकही नाव तुम्हाला यष्ट्रोचं दिसणार नाही. नाहीतर आम्हीच पूर्णच्या पूर्ण भरले नसते का त्याच्यात. बरोबर. आम्ही म्हणलं असतं ना ह्याला उचला, आम्ही पोलीसवाल्यांना सांगितलं असतं, प्रत्येक घरातला माणूस आणि बाई होती त्याला उचला सांगितलं असतं ना आम्ही. पण आम्ही जेवढ्यांनी मला घेऱ्यात घेतलं होतं
तेवढ्यांना मी त्यांच्यामध्ये नाव दिलेत. जेवढ्या महिलांनी पण सुद्धा त्याला मारलेलं आहे ते पण दिलेत. अजून एक वाटलंच तर अजून एक व्हिडिओ मी पाठवते सगळ्याला, जो माझ्या ताईला मारताना बाबू तिडके नावाचा मुलगा आहे, माझ्या बहिणीला असं केस धरून फिरवत जो होता की नाही, त्याचा पण मी व्हिडिओ लगेच पाठवणार, शेअर करणार. दुसरा एक शेवटचा विषय, आता नेमकी कारवाई काय झाली, कोणाकोणाला अटक झाली, किंवा तुम्ही ते पोलीस अधिकाऱ्याचं काय बोलत होते स्थानक वगैरे? ते स्थानक पोलीसवाल्यांनी त्यांना म्हणजे आमच्या लोकायला दाबून त्यांना मारू दिला आम्हाला. म्हणजे सरळ सरळ त्यांनी इथं आमच्यावर म्हणजे माझे कपडे फाडण्याचा विचार त्यांचाही होताच असं मला वाटतं. कारण जर हे पोलीस प्रशासन म्हणून जर काम केलं असतं, हे समाजाचे कंटकच आहेत दोघं पण, जर ते पोलीस म्हणून काम केलं असतं ते माझ्यापर्यंत आले असते, होतं तिथपर्यंत ते अडवू शकले असते. त्यामध्ये 4 मुलं माझेही होते. तर त्यांनी आणि ह्या दोघांनी 6 जणांनी मिळून त्या 30 जणांनी त्यांनी बाजूला तर केलं असतं किंवा झाली असती झटापट, थोडंफार झालंही असतं काही, तर झटापटीत बाजूला तर झाले असते. पण त्या पोलीसवाल्यांनी माझे 4 जण अटकून ठेवले इकडं, त्याला मारत होते ते दोन्हीचे. आणि कोणताही होमगार्ड जरी म्हणला तरी आपला सर्वसामान्य माणूस त्याच्यावर हात घालत नाही. पण जेव्हा माझ्या डोक्यात दगड घालायचा तेव्हा माझ्या भावाने त्या पोलीसवाल्याला ढकलला आणि तो माझ्याकडं आला आणि त्या मुलाला असं लोटलं म्हणून तो दगड गेला. 8 दिवसा अगोदरची धमकी होती मला याची सरपंचाची, संतोष देशमुखचं जसं झालं तसंच आम्ही करणार. आणि इवन ते याच्या अगोदर पण गावात काही मुलं असे आहेत ते समाजकंटक की ते वाल्मिक कराडचे स्टेटस लावून आम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्यांचे चेले, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो, आम्ही त्यांचे चेले म्हणून ते आम्हाला सांगतच होते सांभाळून राहा. आणि झाडाचं तुम्ही काय म्हटले ते काहीतरी? छत्रपती शिवाजी महाराजांना झाड म्हणत, जो गणेश केदार नावाचा मुलगा आहे, मी नावानिशी उल्लेख करू शकते त्याचे कोण कोण होते म्हणून. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असं म्हणलेलं आहे, बुवा मी घरातून निघताच, हे समोरचंच घर त्याचं, मी घरातून निघताच मला हे झाड दिसतं म्हणून एक दिवस या झाडाला मी नेऊन माळावर पुरणार आहे म्हणे. त्यांचे वड टू वड आहे की मी माळावर नेऊन पुरणार आहे. त्याच्यानंतर त्या दिवशी सगळ्यात मेन वादाचं कारण असं होतं की ते म्हणले होते की शिवाजी महाराजाची मूर्ती काढायची, नागराला बांधायची आणि वड्या नाल्यानं न्यायची. आणि त्यातली एक बाई तारामती मुंडे म्हणून आहे, तिला अजूनही अटक झालेली नाही. सुरुवात भांडणाची तिच्यापासूनच झाली होती. ती PSI साहेबाला एवढंही म्हणली होती, तुम्हाला जमत नसन तर मला सांगा, मी उचलते. आता तुमची मागणी काय प्रशासनाकडे आणि कारवाई काय झाली? कारवाई काय झाली म्हणजे ते सांगतात, कधी सांगतात 21 जण अटक आहे, कधी सांगते सरपंचांनी सरेंडर केलं आहे. मलाही माहिती भेटल्यानुसार सरपंच सरेंडर झालं आहे वाटतं. आणि म्हणजे सरेंडर असा झाला आहे की इथले काही समाजकंटक म्हणजे बाहेरगावचे समाजकंटक एकत्रित येऊन त्यांना प्रोटेक्शन देऊन त्या समाजकंटकांनी प्रोटेक्शन दिलं सरपंचाला. ते सरेंडर व्हायच्या अगोदर तिथं जमा झाले, मग तो सरेंडर झाला. आणि ते सांगतात 21 झाले, 22 झाले, मला माहितीच्यानुसार 19च झालेले आहेत. तुमची मागणी काय आता नेमकी? ते 2 पोलीसवाले सस्पेंड आणि जेवढे मी नावं दिलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सजा असायला पाहिजे. जोपर्यंत ते पूर्णच्या पूर्ण अटक होत नाही तोपर्यंत शिवाजी महाराजाचं स्मारक मी सोडणार नाही. दुसरी गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचा संदेश जातोय, जातीवाद वगैरे. संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना तुम्ही काय म्हणजे तुमचं काय संदेश असणार? जातीवाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ते 18 पगड जातीनं सोबत घेऊन चालले होते. ते काही समाजातले समाजकंटक आहेत की त्यांनी त्या जातीला समोर केलं आहे की आम्ही वंजारी समाजाचे ना, आम्हाला ते चालत नाही. ते समाजकंटक आहेत, ते वंजारी समाज नाही म्हणू शकत आपण पूर्ण त्याला, ते समाजकंटक आहेत त्याच्यातले. आणि आजूबाजूचे समाजकंटक त्यांच्यात मिळत आहेत आता की ते लेबल घेऊन मिळायला लागलेत, दुसरं काही नाही. ते लेबल घेऊन मिळायला लागले. आणि माझे प्रत्येक त्यांनाही ना, मलाही, सगळ्यांनाच, इवन सगळ्या जातीतल्या लोकांना मला सांगायचं आहे की म्हणजे कोणीही आपली आई बहीण मुलगी समोर ठेवायची आणि नंतरच त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी हाताने कपडे फाडले, त्यांना म्हणा तुमच्याकडे CCTV फुटेज लवकरात लवकर तो आणा. तो कधीपर्यंत आणते हे तुम्ही त्यांना विचारा. माझं लगेच घेऊ शकता तुम्ही, माझंही काढायचं सांगते मी त्याला, माझ्याकडे CCTV आहे.
माझ्याकडे हाही पुरावे आहेत की म्हणजे ते म्हणतात की नाही मारलं नाही. जर त्यांचे कधी मोबाईल चेक केले तर मी सांगते जे मला 30-35 जणांनी राऊंड घेतला होता तोही व्हिडिओ त्यात असला पाहिजे, कारण त्यांचे मुलं व्हिडिओ घेत होते जेव्हा मला राऊंड मार. काय म्हटले तुम्ही? त्यांनी मला गोल राऊंडमध्ये घेऊन मारलेलं आहे. अच्छा. हां, ते पिक्चरमध्ये कसं होतं मधात घेतात मध्ये आणि मारतात, घेराव करून याच्याकडं याच्याकडून त्याच्याकडे ढकलणं, त्याच्याकडून ते वर बाडणे. परत खाली जेव्हा मी पडले, मी डोक्यावर पण पूर्ण अक्षरशः माझं कणारलेलं आहे पूर्ण, तेव्हा त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारलेलं आहे. माझे प्रायव्हेट पार्ट्सवर सुद्धा त्यांनी लाथा मारलेलं आहे. तोच मी तर म्हणते जर तेवढा जर व्हिडिओ कधी आमच्याकडे नाही, आमच्याकडे लोक नव्हते घ्यायला, बरोबर. सगळेच गुतले, सगळेच मार खात होते. माझ्या बहिणीचा पाय मोडलेला आहे, माझ्या आईच्या पण कमरेमध्ये इंजुरी आलेली आहे, माझी भाऊजाईल मारलेलं आहे, इव्हन माझ्या 12 वर्षाच्या भाशील मारलेलं आहे, माझी लहानी भाशी माझी मुलगी म्हणून 2 घंटे गायब ठेवलेली आहे. मी तर राहिला या साईडला कुठे? ह्याच गल्लीनं समोर. अच्छा. तर माझं फक्त म्हणणं हेच आहे की प्रत्येकाची माय बहीण समोर ठेवून या केसला पाहिलं पाहिजे. आणि प्रत्येक समाजाला माझं एवढंच म्हणणं आहे, यानंतर असं घडायला नको म्हणून सगळेजण साथ द्या. ताई, खरोखर तुमच्यावर खूप 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 वाईट घडलं आणि तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.